कांबळे साहेब, आज जे प्रेस कॉन्फरन्स घेतलेला आहे, बाबासाहेबांचा त्यांनी अपमान केलेला आहे, अमित शहानी त्या विरोध करण्यासाठी, निषेध करण्यासाठी काय? हे बघा, या 13 तारखेचा उल्लेख झाला आता इथे. ज्या प्रकारे या देशाचे गृहमंत्री, एक जबाबदार व्यक्ती, जबाबदार नेता देशाचा, यांनी पार्लमेंटमध्ये जे बाबासाहेबांच्या बद्दल आता तुम्ही क्लिप पण पाहिली, ऐकली, त्यांची जे अनुद्गार काढले, जे अपमानित केलं बाबासाहेबांना, त्याचा राग देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे. एक लक्षात ठेवा, बाबासाहेब हे सगळ्यांचं दैवत आहे. त्या हिंदू देवदेवतापेक्षा बाबासाहेब हे सगळ्यांचं दैवत आज आहे. कारण बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिले. त्या व्यक्तीने रात्रंदिवस मेहनत करून, जागरण करून, आजारी पडून ही संविधानाची निर्मिती केलेली आहे. त्याच्या अफाट ज्ञानापुढे पुढे जग झुकतंय आणि ह्या संविधानाला जगात किंमत आहे. फक्त भारत देशातच नाहीये, ह्याचा आदर राखला जातो, तो इतर देशांनी सुद्धा राखतात की बाबा खरी लोकशाही ही भारतामध्येच आहे. इव्हन अमेरिकेत सुद्धा बोलतं की भारतासारखी लोकशाही कुठेच जगात नाहीये. तर अशा व्यक्तीने जे संविधान तुम्हाला दिलं, त्या संविधानाचा तुम्ही अपमानच केला ना, बाबासाहेबांचा अपमान म्हणजे. आणि त्यांना तुम्ही, बाबासाहेब कुठल्या देवाधर्माच्या विरोधात नव्हते, पण त्या धर्मामध्ये तुम्ही जे धर्मकांड करत होतात, जे अन्याय करत होतात दलितावरती, मागासवर्गीयावरती, त्याच्या विरोधात बाबासाहेबांनी आवाज उठवला होता. बाबासाहेब कधी ब्राह्मणांच्या विरोधात कधीच नव्हते, कारण त्यांच्या चळवळीमध्ये बरेच ब्राह्मण लोक पण होते, विद्वान होते, त्यांच्या चळवळीमध्ये त्यांना सहकार्य करत होते. तर अशा लोकांबद्दल बाबासाहेबांचा द्वेष होता. त्यांनी, बाबासाहेबांनी जे कार्य केलं सगळ्या देशाला माहित आहे. मी काय प्रत्येक वेळी प्रत्येकाने शब्द सांगायची गरज नाही. तर अशा व्यक्तीबद्दल तुम्ही एखादं अपमानात बोलता, हे शक्य बरोबर नाहीये माझ्या मते. तेव्हा सगळ्याच पक्षांनी, विरोधी पक्षाने असेल, जनतेने असेल, की बाबासाहेबांच्या या वक्तव्याचा विरोध करण्याचं ठरवलं आहे आणि पूर्ण देशामध्ये आंदोलन चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आज आमच्या सीबीडी ब्लॉक काँग्रेसच्या ऑफिसमध्ये ह्या आम्ही पत्रकारितेचं आयोजन केलं आहे. कारण त्यांचा वरून आदेश आहे तसा की तुम्ही जनजागृती करा, लोकांपर्यंत तुमची मतं पोचवा. त्या दृष्टिकोनातून आम्ही आज हे पत्रकार परिषद घेत आहोत. आता तुम्हाला माहित आहे ना, बाबासाहेबांनी संविधान दिलंय, पण 1950 पासून ज्यावेळी संविधान हे अंमलात आले आहे देशात, 26 जानेवारी पासून 1950 ते आजपर्यंत, आज म्हणजे 14 पर्यंत, 1914 पर्यंत या देशामध्ये रामराज्य होतं, काँग्रेसचं राज्य होतं. हा देश काँग्रेसने उभा केलाय सगळा, अगदी सुईच्या टोकापासून, सुईपासून ते मोठमोठ्या कारखान्यापर्यंत काँग्रेसने उभं केलंय. आणि हे प्रत्येक वेळी मोदी आणि शाह साहेब बोलतात की काँग्रेसनं काय केलं. ही फार चुकीचं कॉन्सेप्ट आहे त्यांचं. लोकांवरती ते बिंबवण्याचा प्रयत्न करतात की काँग्रेसनं काहीच नाही केलं. हा देश घडवलाय काँग्रेसने आणि त्यावेळी खरं म्हणजे रामराज्य होतं. पण आज तुम्ही राम मंदिर बांधून जर मतं मागायला फिरत असाल आणि ते नंतर 2 महिन्यांनी गळतं राम मंदिर, त्याच्या क्वालिटी पोर असल्यामुळे, याचा अर्थ देशामध्ये रामराज्य आज नाहीये. पूर्वी होतं काँग्रेसच्या काळामध्ये, कारण तिथं स्वस्ताई होती. आज महागाई किती तुम्ही सगळ्यांना माहित आहे. देशात महागाई किती आहे. सामान्य माणसाला, गोरगरीब माणसाला जगणं मुश्किल झालं हो. नोकऱ्या नाहीत पोरांना. अगदी क्वालिफाईड मुलं रस्त्यावरती फिरतायत डिग्र्या घेऊन. BSc झालेली पोरं, ग्रॅज्युएट पोरं, MBA केलेली पोरं झाडू मारण्याचे कामं करायला लागलेत. कुठे नेऊन ठेवलाय देश, अशीच म्हणायची वेळ आलेली आहे. आणि मग कसलं रामराज्य तुमचं. रामाचं मंदिर बांधून फायदा काय. त्याप्रमाणे तुम्ही कामं करा ना. तर हे जो अपमान केला ना, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत.